नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हरी क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. आजच्या भागात मी तुम्हाला मोत्याची समई कशी करायची हे शिकवणार आहे. त्यासाठी इथे मी हे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत. मोती रंगाचे मणी, लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे. 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे. 6 नंबरची सुई आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. धागा कट करण्यासाठी कैची. तर आजचा हा मोत्याच्या समईचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप कमी मण्यांमध्ये होणारी ही समई आहे आणि खूप कमी वेळामध्येही. तर आता आपण बघूया मोत्याची समई कशी करायची ते. तर आज मी तुम्हाला ही अशा प्रकारची मोत्याची समई कशी करायची हे शिकवणार आहे. तर सुरुवातीला आपण हा बेस तयार करणार आहोत आणि त्यानंतर ह्यावरच्या 2 पट्ट्या करणार आहोत. तर बेससाठी काय लागतं हे आता आपण बघूया. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 12 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता आपण समईचा खालचा बेस करतोय तर त्यासाठी इथे 12 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. शेवटच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचे आणि 12 मण्यांचं हे वर्तुळ तयार करायचे. आता ह्या सर्कलमधून एकदा सुई धागा फिरवून घेऊया. ओके. आता ह्या 12ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता 10 मणी ओवून घ्यायचे. धाग्यामध्ये 10 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. दहा मोती मणी ओवून घेतल्यानंतर हा जो धागा निघालेला आहे तो मणी आणि त्याचा जो मागचा मणी आहे या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. याच्या मागचा मणी या 2 मण्यांमधून, म्हणजे इथे हे 12 मण्यांचं सर्कल तयार होईल, वर्तुळ तयार होईल. अशा प्रकारे परत सुई धागा हा पुढच्या 2 मण्यांमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. आपण ह्या समईचा हा जो खालचा बेस आहे हा करत आहोत. ओके. तर आता पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये आता परत 7 मणी ओवून घ्यायचे. दोन 2 4 5 6 7 8 मणी ओवून घ्यायचे. सुई धाग्यामध्ये एकूण 8 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. ओके. त्यानंतर हे 2 मणी आणि ह्या सर्कलचा हे 2 मणी. ओके. तर 1 2 3 आणि 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे हे 12 मण्यांचं वर्तुळ झालं. ओके. आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा पुढे सरकवायचा. 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवल्यानंतर इथे परत आता 8 मणी ओवून घ्यायचे. आठ मणी ओवून घेतल्यानंतर ह्या सर्कलचे हे 2 मणी आणि हा जो सर्कल आहे त्याचे हे 2 मणी, एकूण 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया 12 मण्यांचा, म्हणजे 12 सर्कलचा. प्रत्येक ठिकाणी 8-8 मणी घालून उरलेले राऊंड पूर्ण करूया. शेवटचा जो राऊंड येईल जे काय करायचं ते बघूया.
आता 1 2 3 4 आणि 5 राऊंड झाले. 6वा राऊंड कसा करायचा हे आता आपण बघूया. हा 5वा राऊंड झाल्यानंतर मधल्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि हा जो सर्कल आहे त्याचा हे 2 मणी आहेत, ह्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता 1 2 3 4 5 आणि 6 मणी आहेत, तर 12 मणी होण्यासाठी सुई धाग्यामध्ये 6 मणी अजून ओवून घ्यायचे, म्हणजे 12 मण्यांचं सर्कल होईल. 6 मणी ओवून घेतल्यानंतर या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, अशा प्रकारे. ओके. आता हा सुई धागा घेऊन बाहेरच्या साईडला यायचा आहे. या 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता ही जी आपण चकती बनवली आहे 1 2 3 6 राऊंडची, ओके, तर अशाच चकत्या एकूण 4 बनवायच्या आहेत. तर त्या 4 करून घ्यायच्या आधी. पण चौथी जी चकती येईल त्यातला हा जो मधला राऊंड आहे तो पिवळ्या मण्यांचा करायचा आहे, तो आपण नंतर बघूया. पण अशा या 6 सर्कलच्या 3 चकत्या करून घ्यायच्या. आता हा खालच्या बेसची आपण करतोय. तर आता याचा पुढची प्रोसेस बघूया काय आहे ती. ह्या 2 मण्यांमधून ह्या सर्कलचे हे जे 2 मणी आहेत ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता ह्या 2 सर्कलचे 2 2 मणी, हे 2 मणी आणि हे 2 मणी हे 2 मणी आणि हे 2 मणी, एकूण 4 मण्यांवरती आपल्याला आता सर्कल करायचं आहे. तर आता सुई धाग्यामध्ये एकूण 8 मणी ओवून घ्यायचे. सुई धाग्यामध्ये मोती रंगाचे 8 मणी ओवून घ्यायचे. आठ मणी ओवून घेतल्यानंतर सुई धाग्यामध्ये 8 मणी ओवून घेतले. 8 9 10 11 12 मण्यांचं सर्कल झालं. तर हे 12 राऊंडच्या सर्कलवरती जे आपण ही सगळी पूर्ण समई करणार आहोत. ओके. तर आता ह्या मणीमधूनही सुई धागा बाहेर काढून घेऊया. हे 12 राऊंडचा हा सर्कल झाला. आता सुई धागा 1 2 3 4 आणि 5 मण्यांमधून पुढे सरकवायचं आहे. आणि ह्या सर्कलचे हे 2 मणी. हा 12 राऊंडचा सर्कल झाल्यानंतर एकूण 1 2 3 4 5 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला आहे. आता ह्या 2 सर्कलवरती इकडचा 12 राऊंडचा सर्कल करायचा आहे. त्यामुळे आता सुई धाग्यामध्ये 8 मणी ओवून घेऊया. आठ मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे 12 राऊंडचं सर्कल तयार होईल. तर अशाच प्रकारे पूर्ण करायचं आहे. आता सुई धागा या 6 मण्यांमधून परत बाहेर काढून घ्यायचा. इकडचा राऊंड झाल्यानंतर हे जे 2 सर्कल आहेत याच्यामध्ये 12चा राऊंड करायचा आहे. ओके. 1 2 3 4 5 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. आणि इथे परत 8 मणी ओवून इकडचा सर्कल पूर्ण करायचा आहे. परत ह्या 2 मण्यांवरती आणि ह्या 2 मण्यांवरती 8 मणी घालून हा राऊंड पूर्ण करून घेऊया. जसे हे 2 दाखवलेत त्याचप्रमाणे उरलेले बाकीचे करून घेऊया. तर हे 12 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. आतले 6 राऊंड झाले होते आणि हे 1 2 3
4 5 6 बाहेरचे पण 6 राऊंड आहेत आणि आतले सुद्धा 6 राऊंड आहेत. मधला 12 मण्यांचं सर्कल आहे. ओके, तर अशा प्रकारे खालचा बेस करून घेतला आहे. सेम जसं आता आपण ही प्लेट केलेली आहे, ही चकती केलेली आहे, तशीच एक दुसरी करून घेऊया आणि मग ती जोडायची कशी ते बघूया. आता ह्या 2 चकत्या करून घेतलेल्या आहेत. ह्या जोडायच्या कशा हे आता आपण बघूया. या एकावर एक ठेवून मगच जोडायचं आहे. ह्या वरच्या प्लेटमधून ह्या चकतीमधून हा जो 12चा राऊंड आहे, हा सर्कल आहे जो 12चा, त्यातल्या 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून सुई धागा मी बाहेर काढला. समोर 2 मणी येतात. तर आता आपण एक लाल मणी ओवून घ्यायचा. एक लाल मणी ओवून घेतल्यानंतर खालची जी चकती आहे, हा जो 12 राऊंड आहे त्यातले हे 3 मणी सोडून जे समोरचा राऊंड येतात, हे बघा. आता हा जो समोर 2 मणी दिसत आहेत तुम्हाला, ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6 5 आणि 6 ह्या 2 राऊंडवरती, हे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 या 2 मण्यांवरती आणि ह्या 2 मण्यांवरती आपल्याला हे लाल मणी ओवून घ्यायचे. तर आता हा मी लाल मणी ओवून घेतला आहे. तर आता ह्या 2 मधल्या लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे खालच्या चकतीच्या. आता इथे परत एक लाल मणी परत एक ओवून घ्यायचा आहे आणि वरचे लाल मणी ओवून घेतल्यानंतर याच 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा रीतीने ही सुई इथून बाहेर काढायची आहे. हे झालं 6 मण्यांचं सर्कल. हे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 6 मण्यांचं सर्कल झालं. आता सुई धागा असाच फिरवत मधल्या राऊंडला आणायचा आहे. हा जो मधला पॅसेज आहे, हा मधला पॅसेज आहे, हा पॅसेज आता बंद करायचा आहे. त्यामुळे सुई धागा वरच्या मण्यांमधून 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या 2 मण्यांमधून बाहेर काढून घेऊया. कळतंय? या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. काय केलं आपण, हे 6 मण्यांचं सर्कल इथे झाल्यानंतर ह्या वरच्या राऊंडवरून 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतला. मधले 2 2 मणी 4 मण्यांमध्ये. ओके, आता इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि खालचे जे 2 मणी आहेत, ह्या खालच्या चकतीचे जे 2 मधले मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे. या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे खालच्या आणि धागा ओढून घ्यायचा आहे. परत एक मणी ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी ओवून घेतल्यानंतर या वरच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. वरचे जे 2 मधले मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक ठिकाणी धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता परत इथे धागा आलेला आहे, ह्या वरच्या 2 मण्यांमधून काढून घेतला आहे. इथे आता 1 2 3 4 5 मण्यांमधून वरच्या प्लेटच्या 5 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि खालच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. खालच्या 2 मण्यांमधून मणी नीट काउंट करून घ्या तुम्ही, नाहीतर मग खालचा बेसचा आकार व्यवस्थित येणार नाही. आता इथे परत एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
अशा प्रकारे हे बंद झालं. ओके. आता परत असंच हे मी जसं दाखवलं आहे त्याचप्रमाणे हे पूर्ण करत जायचं आहे. हे अशी एकावर एक प्लेट ठेवली की जे समोर जे 4 मणी दिसतात त्या 4 मण्यांमधून एक एक मणी हे बाजूला घालून हे बंद करत जायचं आहे. आता इथून आपण हे लाल मणी घालून हे बंद केलं. आता 1 2 3 4 5 मण्यांमधून परत असाच सुई धागा बाहेर काढायचा आहे. 5 मण्यांमधून काढला. त्यानंतर परत इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि खालच्या 2 मण्यांमधून बाहेर काढायचं आहे सुई धागा. लाल मणी ओवून घेतल्यानंतर खालचे जे 2 मणी दिसतात त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता परत इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा. एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत हे जे 2 वरचे मोती मणी आहेत त्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तर ही अशाच प्रकारे हे पूर्ण आपण बंद करत जाऊया. प्रत्येक ठिकाणी 2-2 लाल मणी घालून जसं हे दाखवलं आहे आता मी तुम्हाला पूर्ण तसंच आता हे कंटिन्यू करायचं आहे आणि मग पुढे बघूया काय करायचं ते. हे जसं दाखवलं आहे त्याचप्रमाणे बंद करून घेऊया. ह्या दोनही चकत्या प्लेट या 2 जोडून घेतलेल्या आहेत. 2-2 मणी प्रत्येक ठिकाणी घालून 6-6चं सर्कल येतं. बघितलं तुम्ही तर हे बघा 2 2 4 5 आणि 6. तर असंच आपण करत आलेलो आहोत. हे इकडचं बंद झाले की 5-5 मणी सोडून बाजू बंद करायच्या सगळ्या. ओके. वरच्याच दिशेने सुई धागा बाहेर काढायचा आहे 5-5 मणी सोडून. तर आता हे आपण एक खालचा बेस तयार करून घेतला. आता ह्याच्यावरची दांडी कशी करायची हे आपण आता बघूया. आता दांडी तयार करण्यासाठी हा जो 12 सर्कलचा राऊंड आहे त्यातले हे जे 2 मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे. ओके. हे 2 सर्कल आणि त्यातले हे मणी हे असं न करता हा जो पूर्ण सर्कल आहे त्याचेच 2 मणी जे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हे 8 मणी ओवून घ्यायचे. 8 मोती रंगाचे मणी आणि हे खालचे 2 मणी. आता ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हे एकूण 10 मण्यांचं इथे हा सर्कल झालेला आहे. ओके. आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्याच सर्कलचा 2 मणी घ्यायचे आहेत. एक ह्या सर्कलचा असं न करता त्याच सर्कलचे मधले 2 मणी घ्यायचे आहेत. ओके. आता ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. इथे आता 5 मणी ओवून घेऊया. 5 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो सर्कल केला आहे त्यातले हे जे 3 मणी आहेत 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. वरच्या दिशेने सुई खाली घ्यायची आहे. या 3 मण्यांमधून सुई धागा खालच्या दिशेने बाहेर काढूया. तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर खालचे जे 2 मणी आहेत इथूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे. खालच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. ह्या 3 मण्यांमधून आणि ह्या 2 मण्यांमधून. ओके. आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा पुढे सरकवायचा आहे. ह्या पुढच्या 2 मण्यांमधून
बाहेर काढायचा आहे सुई धागा। आणि परत इथे आता 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधून सुई धागा, हे 3 मणी आणि हे 2 मणी, ह्या 5 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। 5 मणी ओवून घेऊया, 5 मोती रंगाचे मणी, 5 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या सर्कलचे हे जे 3 मणी आहेत, ह्या 3 मण्यांमधून आणि ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आणि खालच्या 2 मण्यांमधून। आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि परत ह्या 3 मण्यांमधून आणि खालच्या 2 मण्यांमधून सुई धागा परत बाहेर काढायचा। अशाच रीतीने हा राऊंड पूर्ण करूया। शेवटच्या राऊंडला काय करायचं बघूया। हे 2 राऊंड पूर्ण करून घेऊया। आता हा राऊंड झाल्यानंतर शेवटचा राऊंड उरतो तिथे ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो सर्कल आहे त्याचे इकडचे जे 3 मणी आहेत, इथून धागा बाहेर काढायचा आहे। ह्या 2 मण्यांमधून काढून झाल्यानंतर ह्या 3 मण्यांमधून बाहेर यायचं आहे। इकडचे हे 3 मणी आणि इकडचे हे 3 मणी, हे 6 मणी झाले आणि खालचे 2 मणी। ओके, म्हणजे आता धाग्यामध्ये 2च मणी ओवून घ्यायचे। हे 3 3 6 7 8 9 आणि 10। आता ह्या 3 मण्यांमधून, 2 मण्यांमधून आणि ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे पॅक झालं। 3 मण्यांमधून काढला, खालच्या 2 मण्यांमधून आणि ह्या 3 मण्यांमधूनही सुई धागा बाहेर काढून घेऊया। आता हा खालचा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे। आता वरच्या 2 मण्यांमधून परत सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 8 मणी ओवून घ्यायचे। जसं आपण खाली केले तसंच हे आता करत जायचं आहे। आता 8 मणी ओवून घेऊया सुई धाग्यामध्ये। आता हा खालचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर वरच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा जो 10 मण्यांचा सर्कल आहे याचे वरचे जे 2 मणी आहेत, इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 8 मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे 10 मण्यांचं सर्कल झालं। आता परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। याच सर्कलचे जे वरचे 2 मणी आहेत तिथून सुई धागा बाहेर काढला होता, नंतर 8 मणी ओवून घेतले। परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून इथे 5 मणी ओवून घ्यायचे। पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर इथे 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या सर्कलचे हे 3 आणि खालचे 2 अशा 5 मण्यांमधून सुई धागा खालच्या दिशेने, खालच्या बाजूने अशी सुई बाहेर काढायची आहे। 3 मण्यांमधून काढल्यानंतर हे 2 मणी आहेत, इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। तर जसं आपण खाली केले तसंच आता पूर्ण वाढवत जायचं आहे। एकूण 5 राऊंड करून घेऊया। ह्याच सर्कलवरची 2 मणी येतात त्याच्यावरच करायचं आहे। तर हे 2 आपण केले, हा पूर्ण करून घेऊया आणि असेच 5 राऊंड ह्या दांडी करण्यासाठी 5 राऊंड हे करून घेऊया। आता इथेही मी दांडी करून घेतलेली आहे। एकूण 6 राऊंड केलेले आहेत। 2 आपण केले होते, उरलेले 4 करून घेतलेले आहेत। मला एकूण 5-10 करायचे असं सांगितलं होतं। 5 न करता 6 राऊंड करायचे आहेत। ओके, तर आता आपण हे 6 राऊंड झाल्यानंतर वरती एक चकती करणार आहोत। जसं मी तुम्हाला सांगितलं की हा आतला राऊंड केलेली एक चकती असेल, 4 चकत्या करायच्या। तर ही आपण एक केली,
ही दुसरी वरची आणि आता जी करणार आहोत ती तिसरी करायची आहे. तर तिसरी ही ह्याला लागूनच करायची आहे. तर आता मी ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. ह्या सर्कलचे हे वरचे 2 मणी. इथे आता एकूण 10 मणी ओवून घेतलेत. मोती रंगाचे एकूण 10 मणी ओवून घ्यायचेत आणि ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 12 मण्यांचं सर्कल तयार होईल. हे बघा. परत पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता 1 2 3 4 4 मणी आहेत. तर 12 मणी होण्यासाठी इथे आता 8 मणी ओवून घ्यायचे. एकूण 8 मणी ओवून घेतलेत आणि इकडचे हे 4 मणी. ह्या सर्कलचे हे 2 मणी आणि हा जो राऊंड आहे याचे 2 मणी. एकूण 12 मण्यांचं सर्कल झालेलं आहे. ओके. परत आता पुढच्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथं परत 8 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि इकडचं सर्कल पूर्ण करायचं आहे. तर जसं आपण ही खालची चकती केलेली आहे तशीच आता हे राऊंड पूर्ण करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. आता हे एवढे राऊंड मी करून घेतलेले आहेत. शेवटचा राऊंड कसा करायचा आहे तर ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ह्या सर्कलच्या ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे बघा 1 2 3 4 5 6 मणी आहेत. मग धाग्यामध्ये 6 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 2 3 4 5 आणि 6 ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया आणि अजून आता ह्याला एक वरती चकती जोडण्यासाठी सेम चकती करायची आहे. पण जे आपण हे जे मणी ओवून घेतले 12 मण्यांचे हे जे मधलं सर्कल केले तिथे फक्त पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि बाकीच्या ठिकाणी मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत. सेम अशीच चकती करायची आहे. आत पिवळा रंग आणि बाहेर मोती रंगाचे मणी. तर अशी एक चकती करून घेऊया. मधल्या 2 मण्यांमधून सुई धागा काढल्यानंतर परत पुढच्या हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. ह्या 2 मण्यांमधून सुई धागा काढल्यानंतर 1 2 3 4 5 आणि 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. आता इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. मोती रंगाचे 2 मणी ओवून घ्यायचे आणि खालची जी चकती आहे त्यातले जे पुढचे 4 मणी आहेत त्यातून सुई धागा बाहेर काढायचा. 1 2 3 आणि 4. खालच्या चकतीतले 4 मणी. आता इथे परत 2 मणी ओवून घ्यायचे. 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ही वरची जी चकती आहे त्यातले जे पुढचे 4 मणी दिसतात त्यामधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 आणि 4. इकडची चकती इकडची साईड ही जोडली गेली. ओके. अजून एक करून दाखवते तुम्हाला. ह्या 2 बाजू आपण बंद केल्या. आता तिसरी बाजू पण सेम करायची आहे. 1 2 3 4 5 6 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3 आणि 4 5 आणि 6. ठीक आहे. 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. परत एकदा सांगते की हा जो राऊंड असतो त्यातले हे 1 2 3 इकडचे आणि 1 2 3 हे सोडून जे पुढचे येतात त्या 4 मण्यांवरती आपल्याला काम करायचं. ठीक आहे.
आता ह्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढला. इथे परत 2 मोती रंगाचे मणी ओवून घेऊया. 2 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर खालचे जे 4 मणी पुढचे दिसतात त्यातून सुई धागा बाहेर काढायचे. हे बघा, 1 2 3 सोडून द्यायचे आणि पुढच्या 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. ही बाजू बंद झाली. आता परत इथे 2 मणी ओवून घ्यायचे. 2 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर पुढच्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे. हे 1 2 आणि 3 सोडून द्यायचे आणि पुढच्या 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे. ठीक आहे. तर उरलेल्या आता आपण ह्या 3 करून घेतल्या. उरलेल्या 3 पाकळ्या अशाच बंद करून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते. हे बघा, इथे 12 मण्यांचं सगळं आलेलं आहे सर्कल. अशाच पद्धतीने या उरलेल्या ज्या 3 आहेत त्या बंद करून घेऊया. आता ह्या सगळ्या बाजू मी जॉईंट केलेल्या आहेत. मध्ये जे येतं ते 8 मण्यांचं येतं सर्कल आणि हे 12 मण्यांचं झालेलं आहे. ओके. जर तुम्हाला ही लूज वाटत असेल तर धागा डबल फिरवून घ्या, म्हणजे ते टाईट होईल. आता आपण समईचा वरचा भाग करूया. हा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग आता आपल्याला करायचा आहे. आता वरचा भाग तयार करण्यासाठी सुई धाग्यामध्ये मी 2 पिवळे मणी, 1 लाल मणी, 2 पिवळे मणी असे एकूण 5 मणी ओवून घेतले आणि ह्या 2 मण्यांमधून सुई धागा निघालेला आहे. ह्या सर्कलचे हे 2 पिवळे मणी आणि या 2 पिवळ्या मण्यांमधूनच सुई धागा बाहेर काढायचा. त्यानंतर परत पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आणि धाग्यामध्ये 2 पिवळे मणी, 1 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हा जो सर्कल आहे 7 मण्यांचा त्यातले हे जे 2 पिवळे मणी आलेत या 2 पिवळ्या मण्यांतून आणि खालचे 2 पिवळ्या मण्यांतून 4 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे पण हे 7 मण्यांचं सर्कल झालं. ठीक आहे. परत सुई धागा पुढच्या 2 मण्यांमधून बाहेर काढून पुढच्या 2 मण्यांमधून बाहेर काढून तिथे 2 पिवळे मणी, 1 लाल मणी घालून जसा हा सर्कल केला आहे तसंच पुढचा करून घ्यायचा आहे. 2 पिवळ्या मण्यांतून सुई धागा बाहेर काढून इथे परत 2 पिवळे मणी, 1 लाल मणी घालून ह्या 2 पिवळ्या मण्यांतून आणि ह्या 2 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. तर अशाच पद्धतीने उरलेले राऊंड करून घेऊया. 1 2 राऊंड करूया. तिसऱ्या राऊंडला, शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. आता हा शेवटचा राऊंड आहे आलेला. इथे ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून इकडचा जो सर्कल आहे त्याच्या ह्या 2 मण्यांमधूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे 1 2 3 4 आणि खालचे 2 पिवळे मणी 5 6. आता मग इथे फक्त एकच लाल मणी ओवून घ्यायचा आहे. एक लाल मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 1 2 3 4 5 आणि 6 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता हे पिवळा आणि लाल मण्यांचा राऊंड झाल्यानंतर हे जे वरती 6 मणी येतात त्या 6ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे. या 6ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे. 6 मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे
आणि जिथून धागा निघाला आहे त्या एकाच लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता आपण 4 मण्यांचा चौकोन तयार करायचा आहे। आता परत पुढच्या लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता परत दोन पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत। दोन पिवळे मणी ओवून घेतल्यानंतर या पिवळ्या मणीतून आणि खालच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। पिवळ्या मणीमधून आणि लाल मणीमधून त्यानंतर परत पुढच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे। इथे परत 2 पिवळे मणी ओवून घेऊन पिवळ्या मणीतून आणि लाल मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। तर असे हे चौकोन जे आहेत ते पूर्ण 1 2 3 चौकोन पूर्ण करून घेऊया। चौथ्या चौकोनला काय करायचं ते बघूया। आता शेवटच्या राऊंडला या लाल मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इकडचा जो चौकोन आहे त्याचा जो हा पिवळा मणी आहे या पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता 1 2 3 एक पिवळा मणी, लाल मणी आणि पिवळा मणी 3 मणी आहेत। इथे आता मग फक्त एकच पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि या तीनही मण्यांमधून 1 2 आणि 3 तीनही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता हे जे वरती परत 6 राऊंड आलेले आहेत पिवळ्या मणीचे त्या सगळ्या पिवळ्या मण्यांमधून सुई धागा फिरवून घेऊया। आता या पिवळ्या मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे। ह्या मणीतून हा बघा या मणीतून असा धागा निघालेला आहे त्याच्यात जो समोरचा मणी आहे तिथून अशाच पद्धतीने परत सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे। म्हणजे हा जो मणी आहे तो इथे मध्ये असा पॅक होऊन जाईल। परत एकदा 2-3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे धागा कट करून घेऊया। आता हा वरचा भाग तयार झाल्यानंतर आपण आता या समईची ज्योत करणार आहोत। तर त्यासाठी इथे हा जो सर्कल आहे त्याचे जे पुढचे 2 मणी आहेत तिथून सुई धागा मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये 2 पिवळे मणी, एक डार्क पिवळा मणी, एक लाल मणी असे आधी 3 मणी ओवून घेऊया। हे बघा 2 पिवळे मणी, एक डार्क पिवळा मणी आणि एक लाल मणी। आता हा पिवळा मणी आहे हळदी पिवळा मणी आपण याला म्हणूया, तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे। 2 पिवळे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मोती रंगाच्या मण्यांमधूनच सुई धागा बाहेर काढायचा आहे। म्हणजे इथे ही समईची ज्योत तयार होईल। परत काय करायचं आहे तर आता दुसऱ्या राऊंडला यायचं आहे। ह्या 1 2 3 4 5 आणि 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। या 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया। 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर हा जो सर्कल आहे त्याचे पुढचे 2 मणी ओके। त्यानंतर इथे 2 पिवळे मणी, एक डार्क पिवळा मणी, एक लाल मणी 4 मणी ओवून घ्यायचे। लाल मणी सोडून द्यायचा। ह्या पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। इथे परत 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे। 2 पिवळे मणी ओवून घेतल्यानंतर याच 2 मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे।
या दोन मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा, घट्ट ओढून घ्यायचा आहे धागा. ओके. परत काय करायचं तर 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजेच हा जो सर्कल आहे त्याच्या पुढचे जे 2 मणी दिसतात तिथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि अशी परत ज्योत करायची. हा संपूर्ण राऊंड आपण ह्या अशा ज्योत करून घेऊया आणि मग बघूया समई कशी दिसते ते. तर मोत्याची समई आता पूर्णपणे तयार झालेली आहे. अगदी कमी वेळांमध्ये आणि कमी मण्यांमध्ये होणारी अशी ही सुंदर मोत्याची समई आहे. फक्त करताना विण घट्ट घ्यायची आहे म्हणजे ही व्यवस्थित येईल. हा दांडा जो आपण केला ती विण घट्ट घ्यायची आहे. हे प्लेट ज्या जोडल्या त्याही घट्ट घ्यायच्या विण घेताना. तर ही खूप सुंदर, बघा किती सुंदर दिसते ही समई. तर गौरी गणपतीच्या दिवशी आपण डेकोरेशन म्हणून ही समई ठेवू शकतो किंवा मुंज आणि लग्नामध्ये रुखवतामध्ये सुद्धा ही समई आपण वापरू शकतो. तर अशी ही समई, मोत्याची समई. आज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.